मूलभूत क्रिया हा धडा पाहत होतो. त्यामध्ये आपण अपूर्णांक, अपूर्णांकाचे प्रकार, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम, लहान मोठेपणा, त्यानंतर अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पाहिलं. आणि कालच्या तासिकेमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करणे, व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करणे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिली होती. आजही थोडक्यात काही उदाहरणं घेऊया आणि यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी काही उदाहरणं परत एकदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरजेचे घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. चला मग हेडिंग तुम्ही ऑलरेडी टाकलेली आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. क्रमांक द्या, आजची तारीख टाका, डेट टाकत चला. चला पहिलं उदाहरण घ्या. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीजच आपल्याला करायची आहे. ओके, चला मग पहिलं उदाहरण घ्या आजच्या तासिकेचं. नंबर 1 लिहा. 72.1/2 अधिक 10.1/4 अधिक 25.3/4. 25.3/4 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. ओके, बरोबर, प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. आता आपल्याला हे सोडवायचं कसं परत एकदा पाहून घ्या. ज्यांना जर समजलं नसेल किंवा ज्यांना समजलं असेल त्यांनाही पण सर्वांनीच स्क्रीनकडे पाहायचं. ठीक आहे, पहा. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय आपल्याला माहित आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांक मध्ये एक पूर्ण संख्या असते आणि एक अपूर्णांक असतो. एक पूर्ण संख्या असते आणि एक काय असतो? अपूर्णांक असतो. ठीक आहे, त्या दोन्हीने मिळून बनलेल्या संख्येला आपण काय म्हणतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो. फळ्याकडे पाहणे, परत परत सांगायला लावू नका. ओके, मग याच्या सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत म्हणजे काय? या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा आणि अपूर्णांकाची बेरीज करा एक. आणि दुसरी पद्धत अशी आहे की पूर्ण संख्या एका बाजूला घ्या आणि अपूर्णांक एका बाजूला घ्या. दोघांचं कॅल्क्युलेशन वेगवेगळं करा, है ना. या 2 पद्धतीने हा उदाहरण सोडवलं जातं. त्यातली आपण कोणती पद्धत पाहत आहोत? पूर्ण एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. म्हणजे यानं काय होतं? लवकरात लवकर आपलं उत्तर येतं. नाही तर प्रत्येक अपूर्णांकाला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारीमध्ये आणा, पुन्हा त्याची बेरीज करा, पुन्हा या थोडंसं कॅल्क्युलेशन लंब होतं. त्याऐवजी आपण हीच पद्धत आपण वापरतो. आता या ठिकाणी अपूर्णांक कसे आलेत बघा. या दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकातले हे 1/2 म्हणजे आपण काय म्हणतो? अर्धा म्हणतो. 1/4 म्हणजे काय? पाव म्हणतो. आणि 3/4 म्हणजे काय? पाऊण. असे जर अपूर्णांक आले तर बेरीज करणं अतिशय सोपं आहे. पण याच्या व्यतिरिक्त अपूर्णांक आला तर मात्र आपल्याला विचार करावा लागतो. परंतु जर तुमच्या दिलेल्या उदाहरणामध्ये 1/2, 1/4, 3/4 असं आलं तर अतिशय सोपं होतं. लक्षात येतं? परंतु याच्या व्यतिरिक्त जर आलं, समजा असं आलं 2/5, त्याला आपण असं म्हणू शकतो का काही? पाव पिऊ काही नाही म्हणू शकत. मग त्यावेळेस मात्र आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. ठीक आहे, परंतु जर असं आलं 1/2, 1/4, 3/4 मात्र यावेळेस तुम्ही सोपं करू शकता आणि तुम्हाला सहजरित्या करू येऊ शकतं. ठीक आहे, मग आता करत असताना तीच पद्धत वापरायची. जर हे अपूर्णांक आले अथवा नाही आले तरीही तीच पद्धत वापरायची. पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. समजून सांगत असताना फळ्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. स्क्रीनकडे तुमचं, विद्यार्थ्यांचं, सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, तर पहा आता आपल्याला हा उदाहरण सोडवायचं. तर दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्ण संख्या आपल्याला कळतं. आपल्याला माहित आहे पूर्ण संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येची सुरुवात 0 पासून अनंतपर्यंत होते अशा पूर्ण संख्येना आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतपर्यंत, त्याचा आपण अंत लावू शकत नाही, है ना. मग आता दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्ण संख्या कोणत्या आहेत? यामध्ये आहे 72, यामध्ये आहे 10 आणि यामध्ये आहे 25. तर हे पूर्ण संख्या आपण एका बाजूला घेऊया, चालेल? मग घेत असताना आपण सरळ घेणार, एका कंस करणार. त्याला वाटलंच तर आपल्या लक्षात येण्यासाठी 72 अधिकचं चिन्ह म्हणून अधिक
10+25. ठीक आहे, हे एका कंसात घेतलं. आता काय करायचंय, उरलेले अपूर्णांक दुसऱ्या कंसात घेऊन टाकूया. मग हे 1/2, 1/4 आणि हे 3/4. मग बघा 1/2 अधिक बेरीज आहे म्हणून अधिक 1/4 अधिक 3/4. काही अडचण आहे का कोणाला याच्यामध्ये? नाही. आणि याच्यामध्ये काय कोणता संबंध असतो या ठिकाणी? बेरीजेचा असतो, लक्षात घ्या. कारण एकत्र होणार आहे संख्या, कारण ती मिसळणार आहे एकमेकांमध्ये, म्हणून बेरजेचं. ठीक आहे, मग आता यांची काय होईल? बेरीज होईल. आता बेरीज करताना आपण बेरीज करणार, काय होईल बघा, 2 अधिक 0 0, 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 107 अधिक. आता इकडे मात्र आता आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1/2 म्हणजे काय म्हणतो आपण? अर्धा, है ना. अर्धा अधिक हे 1/4 म्हणजे काय? पाव. अर्धा अधिक पाव म्हणजे काय हो? पाऊन. म्हणजेच काय आलं? 3/4. आणि हे देखील पाऊन आहे, म्हणजे 3/4. बरोबर आहे. पाऊन अधिक पाऊन, पाऊन अधिक पाऊन किती होईल? 1.5 होईल का? होईल ना, 1.5 होते की नाही? हे मग तर तुम्हाला करायचं असेल तर कॅल्क्युलेशन करू शकता. छेद जशाला तसा, 3 आणि 3 6, याला भाग बसतो, बसतो की नाही? भाग द्या. 2 6, 2 4, म्हणजे 3/2. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा, म्हणजे 1 2, उरलेली बाकी 1, म्हणजे किती आलं? 1.1/2. 1.1/2. 1.1/2. हे 3/4 कसे आले कळालं तुम्हाला? ते हे या दोघांची बेरीज केली, 1/2 अधिक 1/4, याची बेरीज ही आली. किती आली? 3/4. कोणा कोणाला समजलंय हात वर करा. हे समजतंय? 1/2 अधिक 3/4 म्हणजे पहिल्यांदा याची बेरीज केली. अर्धा अधिक पाव म्हणजे किती हो? पाऊन. म्हणजे किती? 3/4. मग पाऊन अधिक पाऊन डायरेक्ट तुम्ही सांगितलं किती? 1.5. 1.5 कसं लिहितो आपण? 1.1/2. डायरेक्ट सांगितलं तुम्ही. मग तुम्हाला जर करायचं कॅल्क्युलेशन तर करू शकता. छेद जशाला तसा, आणि अंशांशाची काय होईल? बेरीज होईल. तर किती होईल? 6/4 म्हणजे 3/2. मग आता 3/2 अंशाधिक ठेवतो का आपण? मग याला काय करतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करतो. 2 आणि उरलेले किती? 1. मग उत्तर किती आलं? 1.1/2. एवढ्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 1.1/2. म्हणजेच याची बेरीज होईल 107 अधिक 1 पूर्ण, म्हणजे 108.1/2. समजलं का? ओके, कोणा कोणाला समजलंय हात वर करा. परत एकदा पहा, काही जणांना लक्षात आलं नसेल. इकडे पहा, मी काल तुम्हाला पाव, है ना, अर्धा, पाऊन, 1.5, सव्वा ह्या गोष्टी शिकवल्या तुम्हाला. हे कशासाठी शिकवल्या? की तुम्हाला लगेच तोंडी उत्तर काढता आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का बाबा? बघा, एखादा जर असा म्हणला असता, असं सोपं करू शकला असता, पाऊन अधिक पाव म्हणजे किती? 1. आणि हे अर्धा म्हणजे किती? 1.5. असंही करू शकला असता एखादा विद्यार्थी. ठीक आहे, असंही करू शकतो तो. ठीक आहे, मग हे लक्षात जर तुम्हाला आलं तर एवढं कॅल्क्युलेशन मी जी आता उजव्या साईडला जे कॅल्क्युलेशन केलं ते तुम्हाला करायची गरज पडत नाही. समजलं का? समजलं असेल तर हात वर करा. ज्यांचं आलं असेल तर त्यांचं अभिनंदन. चला, समजलंय? चला लिहून घ्या फास्ट. आपण पुढचे काही उदाहरण घेऊया. चला लिहून घ्या फास्ट. बरं, कोणाकोणाचं, चला कोणाकोणाचं झालाय हात वर करा. ओके, चला पुढचं उदाहरण. चला नेक्स्ट, पुढचं उदाहरण फास्ट लिहून घेत चला. नंबर 2 लिहा. 55.1/4 अधिक 27.1/2 अधिक 52.1/2. बोल नका रे. बरोबर, प्रश्नार्थक चिन्ह. चला, 55.1/4, 27.1/2 अधिक 52.1/2. चला, कोण सांगेल? हात वर करायचा. हा, ओम साई सांग बाळा, माईक चालू कर.
यस सर. हा, प्रश्न वाच आणि सांगण्याचा प्रयत्न कर. चल. 55.104 अधिक 27.102 अधिक 52.102. मग आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला. कशी करावं लागेल बा? 55 आणि 27, 52 यांची बेरीज करायची. हा, म्हणजे पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला घ्यायची. बरोबर. हा, यस. आपण घेऊया. ठीक आहे, 1 मिनिट. हा बघ, याच्यातला 55, 27 आणि 52 हे एका साईडला घेऊया आपण. एका कंसात घेऊया. 55 अधिक 27 अधिक 52. ठीक आहे. आणि अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला 1/4, 1/2, 1/2. ठीक आहे. मग एका कंसात घेऊया. 1/4 अधिक 102, 1/2. 102. ठीक आहे. आता यांची बेरीज करू शकतो आपण पूर्ण संख्येची, है ना? यस सर. हा, 5 अधिक 7 किती होतात? 5 अधिक 7, 12. 12 आणि 2 14. 14शी 4. 40. हातचाला 1. हा, 5 आणि 1 6. 6 आणि 2 8. 8 आणि 5 13. म्हणजे किती झाले? 134. ओके. 100. यस. हा, हे अधिक. आता ह्या अपूर्णांकाचा विचार करूया. हा, आता सांग मला, हे 104 म्हणजे आपण काय म्हणतो याला? पाव. 102 म्हणजे किती? अर्धा. आणि 102 म्हणजे किती? अर्धा. हा, आता अर्धा 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 आणि अर्धा किती होतो? 1. 1. आणि 1 आणि पाव म्हणजेच काय होतो? 1.1/4. 4. म्हणजेच काय होतो? याला म्हणतो आपण 1.25. बरोबर आहे ना? यस सर. हा, म्हणजेच काय होईल? 1.1/4. 104. हा, मग आता हे 134 आणि पूर्ण संख्या यांची बेरीज करूया. म्हणजे किती होईल? 135. 135.104. 135.104. व्हेरी गुड. चला. ओके ओके. चला, व्हेरी गुड. माईक बंद करा बाळा. ए, माझं आलं माझं आलं म्हणू नका. कोणा कोणा चालतं फक्त हात वर करायचा. माझं आलं माझं आलं म्हणायचं नाही, कारण इथं ऑनलाईन रेकॉर्डेड क्लास चालू आहे. माझं आलं चालू आहे तुमचं. हा, हात खाली करा आता. चला, कोणा कोणाचं आलत? हा, व्हेरी गुड. चला, पुढचं पुढचं उदाहरण घेऊया आपण. नेक्स्ट. चला, ज्यांचं ज्यांचं आलतं त्यांचं अभिनंदन. कोणा कोणाचं आलतं रे? बघू द्या. व्हेरी गुड. हा, चला नेक्स्ट. पुढचं उदाहरण फास्ट सोडवा आता तुम्ही. घ्या नेक्स्ट. तुम्ही सोडवायचं आता. घ्या. 29.104 अधिक 22.102 अधिक 22.104 अधिक 10.102. बरोबर, प्रश्नार्थक चिन्ह. चला, सोडवा. कोण सांगता हात वर करायचा. चला, 29.104 अधिक, हा चला, कोण सांगेल? हात वर करा. चला, नवीन कोण विद्यार्थी आहे आता? हा, आरोही. आरोही, हा माईक चालू कर बाळ. यस सर. चल, प्रश्न वाच बाळ. 31.104 22.2 22.4 10.2. बर, आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे, तर कशी करावं लागेल आरोही? तर पूर्ण संख्या वेगळ्या करायच्या आणि अपूर्णांक संख्या म्हणजे अपूर्णांक वेगळ्या बाजूला. बरोबर आहे ना? हो सर.
ओके, मग आता मला सांग 29.104 मध्ये पूर्ण संख्या कोणती आहे? 29. आणि 22.102 मध्ये 22. 22. 22.104 मध्ये परत 22 आणि 10.102 मध्ये 10. 10. आता हे एका बाजूला घेऊया, चालेल? हो सर. एका कंसात घेऊया 29 अधिक 22 अधिक 22. परत 22 अधिक 10. हे एका कंसात घेतले आपण. आता काय करणार आपण? आता पुढं आपण 1/4 1/2 1/4 आणि 1/2 हे दुसऱ्या कंसात घेऊया. हा 1/4 1/2 1/4 1/2. ठीक आहे, एका बाजूला घेऊया. दुसऱ्या कंसामध्ये 1/4 अधिक 1/2 अधिक 1/4 अधिक 1/2. आता हे पाव अर्धा या हिशोबात आलं म्हणून सोपं जातं आपल्याला, है ना? हो सर. हा, मग आता हे बघ. आता हे कसं करावं लागलं? आता सोपं सोपं करूया आपण. आता हे किती आहे? पाव, बरोबर आहे? हो सर. हे किती आहे? अर्धा. हा. हे परत पाव आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितो हा मराठीत मी, तुम्ही लिहू नका. आणि हे किती आहे? अर्धा, बरोबर आहे? आता याची बेरीज कशी करू शकतो? बरोबर आहे का अर्ध्या आरोही? हो सर. हा, मग हे अर्धा अर्धा काय होईल? 1. 1 होईल, बरोबर आहे? अर्धा अर्धा 1 आला. आणि हे पाव आणि पाव किती होतील? 2/4. हा, पाव आणि पाव किती होतील? मी विचारलं, पाव अधिक पाव किती होतो? अर्धा, बरोबर आहे का आरोही? हो सर. हा, पाव अधिक पाव म्हणजे किती होतो? अर्धा. अर्ध्याला कसं लिहितो आपण? 1/2. म्हणजेच या सर्वांचं उत्तर किती आलं? 1.1/2. आलं का लक्षात तुझ्या? हो सर. हा, हे लक्षात घ्या. तुम्ही कॅल्क्युलेशन बी करू शकता, त्याच्यात काही वाद नाही. त्याच्यात तुम्ही कॅल्क्युलेशन देखील करू शकता. जर तुम्हाला करायचं तर करू शकता. तुम्ही 1/4 अधिक 1/4 करू शकता. ते किती होतील? 2/4. बरोबर आहे का? याला कमी करता येते. बे एक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे किती झाले ते? 1/2. ठीक आहे. आणि 1/2 अधिक 1/2 म्हणजे अर्धा अधिक अर्धा किती होतो? 1. आणि त्याचंही कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. 1/2 अधिक 1/2 म्हणजे काय किती होतात? अंशांशाची बेरीज होईल 2/2 म्हणजे बे एक बे म्हणजे उत्तर किती आलं? 1. हे 1 आणि हे अर्धा म्हणजे किती? 1.1/2 म्हणजे किती? दीड. बरोबर आहे का रोही? हो सर. हा, मग इकडे त्याचं कॅल्क्युलेशन दीड आलं, ते लिहिलं मी. आता याची बेरीज करूया, चालेल? 9 अधिक 2 किती होतात? 11. 11. 11 अधिक 2 13. आणि 13 अधिक 0 म्हणजेच 13च. 13शी 3 हातचा आला 1. 1. 2 आणि 1 3. 3. 3 आणि 2 5. 5 आणि 2 6. आणि 7 आणि 1 8. 8 म्हणजे हे 83 झाले. अधिक हे 1.1/2. 2. हा, म्हणजे हे दीड. 1.1/2 मग हे 83 अधिक 1 म्हणजेच किती? 84. 84.1/2. याचं उत्तर येतं 84.1/2. हात वर करा फक्त. ओके, व्हेरी गुड. चला माईक बंद करा. ज्यांचं उत्तर आलं असेल त्यांनी हात वर करा. ज्यांचं आलं नसेल त्यांनी फास्ट लिहून घ्या. चला सोडवा बाकीचे. प्रश्न वाच. 17.1/2 अधिक 22.1/2 अधिक 22.1/2 अधिक 16.1/4. बेरीज. बेरीज करायची. हा कोणता अपूर्णांक आहे? अंशाधिक आहे, छेदाधिक आहे का पूर्णांकयुक्त आहे? पूर्णांकयुक्त. आता याची बेरीज करताना याच्यात दोन पद्धती आहेत. हा. एक तर व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून करू शकतो, हा. किंवा
आपण पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. झालं की सुरू? सांग मग कसं करायचं. पहिलं अपूर्णांक एका बाजूला घ्यायचं. अपूर्णांक एका बाजूला घेऊया. आता मला सांगायचं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. दोन्हीपैकी कोणताही घेऊ शकतो. अगोदर काहीच तुझ्या मनात. पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. याच्यातली पूर्ण संख्या किती? 17. यामधली 22. यामधली 22. यामधली 16. हे लक्षात घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी गोल करतो, तुम्ही प्रत्येक वेळेस गोल करू नका. बाद करतो, गोल करतो, ह्या तुम्ही गोष्टी करायच्या नाही, त्या तुम्हाला समजण्याचं. ठीक आहे. मग आता हे एका बाजूला घेऊया. चालेल? इकडे पहा. जे कोणी नवीन असेल त्यांनी पाहून घ्या. 17 अधिक काय घेतो रे? एकदा अधिकचं चिन्ह. अधिक चिन्ह. अधिक 22 अधिक 22 अधिक 16. हे एका कंसात घेतला. दुसऱ्या कंसात अधिक लिहून अपूर्णांक एका बाजूला. आता हे काय होणार आहे? हे दोन्ही पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि अपूर्ण संख्या यांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. कारण एकत्र ऍड होतात म्हणून इथं आपण प्लस चिन्ह घेतो. हो, लक्षात घ्या. आता बाकीच्या वेळेस तुम्ही मधामध्ये या कंसाच्या मधामध्ये प्लसचं चिन्ह घ्या. हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही पुन्हा म्हणतात की सर करायची वजाबाकी तुम्हाला पण बेरीजचं चिन्ह घेतो. ठीक आहे. चला पुढं. अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला 102 102 102 104. 102 अर्धा अर्धा 102 आणि 102 आणि 104. आता जर तुम्हाला हे पाव अर्धा माहित असेल तुम्ही लगेच उत्तर काढू शकता. पहिल्यांदा याची बेरीज करूया पूर्ण संख्येची. सांग कशी होईल बेरीज? 22 आणि 22 44. 22 आणि 22 44. डायरेक्ट करूया. 22 आणि 22 44. 16 अधिक 17 अधिक 16 अधिक 17. 6 4 10 17. एक इकडे घ्यायचा. 17 किती? 6 आणि 4 10 आणि 1 7 17. 1 4 आणि 1 5 5 आणि 1 7. हे झाले 7. 77 77. याची सर्वांची बेरीज किती आहे? 77 77 अधिक आता इकडं. आता बघ. अर्धा 102 म्हणजे किती हो? अर्धा. हे लक्षात घ्यायला बा. अर्धा. अर्धा अर्धा पाव. पाव. आता बघ. अर्धा अधिक अर्धा म्हणजे किती? 1. एवढं करता. हो. कळतं ना? अर्धा आणि अर्धा मिळून 1. बरोबर? 102 म्हणजे किती? अर्धा. अर्धा. अर्धा अधिक पाव म्हणजे किती होतो? पाऊण. पाऊण. पाऊण कसं लिहितो आपण? 3/4. 4. इथं कळतं काय? कोणाकोणाला समजतंय? लक्षात येतं? हो. किंवा तुम्हाला कॅल्क्युलेशन करू शकतो. अर्धा अधिक अर्धा अधिक अर्धा म्हणजे दीड. नाही. दीड अधिक तो असा करणार. 1/102 अधिक 1/4. मग 1/2 अधिक 1/4 म्हणजे किती येतात? पाऊण. पाऊण. म्हणजे तो असा नाही 1/304. कोणाकोणाला समजतंय? ओके. किंवा एखादा विद्यार्थी म्हणाला मला ते कळलं झालं तर मग तो काय करते? सरळ तिघांची बेरीज करू. बेरीज कशी करेल? हे छेद टाका आहे. छेद कशाला? तसा. आणि 3/2. 1 म्हणजे 3. 3/2 आणि 3/2 1 4. 4. 3/2 आणि 1/4. अरे आता काय होईल? छेद समान आहे का? नाही. काय होईल? तिरपा गुणा. तिरपा गुणा. 12. 12 अधिक 1 2 आणि छेदाचे लग्न 8. 12 अधिक 2 म्हणजे किती? 14. छेद 8. 8 म्हणजे किती? त्याला भाग कमी करायचा. 2 चौक 8. 2 7 14. 7/4. तर हे औषधी ठेवायचं का? नाही. मग काय करावं लागेल? त्याला भाग द्यावा लागेल. मग काय होईल? 4 तसा 4 ला 7 ला भाग द्यायचा. 4 1 4. आत कुठे लिहायचा? इकडं. इकडं म्हणजे पूर्ण. उरले किती? 1. नाही 3 उरले. 1/4 म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन सौम्य. 1/304. पण जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सहज करू शकता. अर्धा अधिक अर्धा 1 है ना? आणि परत अर्धा अधिक पाव म्हणजे किती? पाऊण. पाऊण म्हणजेच किती होईल? 3/4. 1/304. एवढं करायचं. 78 3/4. 3 78 3/4 4 म्हणजे 78.
बॉक्स मध्ये टाकलं, हे कॅल्क्युलेशन वेगळं आहे. 1.340 77 मग ते तसे आले तर कसं सोडायचं ते बी आपल्याला आलं पाहिजे ना. पाव 104 102 304 असेल तर ते आपल्याला जमतं, पण थोडं वेगळं दिलं तर मग कसं जमलं पाहिजे की नाही आपल्याला. मग तशा टाईपचं घेऊया आपण. बघा घ्या 7.308 अधिक 3.304 अधिक 4.102. तरी याच्यामध्ये आलंच बघा 1 2. हा आलं की नाही. याच्यात तीच पद्धत आपल्याला वापरायची. बघा 7.308 अधिक 3.304 अधिक 4.102. आता याच्यामध्ये कसं करायचं, कसं सोडवायचं पहा. इकडे बघा पूर्ण संख्या तीच पद्धत वापरायची. पूर्ण संख्या एका बाजूला, अपूर्णांक एका बाजूला. ठीक आहे करूया आपण. चला बघा इकडे पहा फळ्याकडे, नंतर लिहा तुम्ही. इकडे पहा म्हणलं मी. हे बघा 7 3 आणि 4. आता डायरेक्ट करतो मी तुम्हाला समजण्यासाठी, तरी लिहितो मी 7 अधिक 3 अधिक 4 बरोबर एका कंसामध्ये 3/8 3/4 आणि 1/2. ठीक आहे इकडे समजते का रे, इकडे पहा. हो ना, इकडे पहा आता. मग 7 आणि 3 किती होतात, 10 आणि 4 14. ठीक आहे अधिक, आता यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. पण आता 3/4 आणि 1/2 हे अर्धा आणि पाव मध्ये आहे. तसं करू नाही करू शकता तुम्ही, किंवा छेद समान करून देखील करू शकता. छेद समान किती होईल बरं याचा सांगा, कोण सांगेल किती होईल, किती होईल, किती होईल सांग. 8 होईल ना. छेद समान किती होईल, 8. 8 होईल का नाही होईल, होईल ना. मग जर छेद समान 8 का होणार, मोठ्यात मोठी अपूर्णांक पाहायचा. छेद समान आहे का सर्वांचा, आपण शिकलोय. छेद समान आहे का नाही, याचा 8 आहे, याचा 4 आहे, याचा 2 आहे. मग काय करणार आपण, छेद समान करणार. मग छेद समान करताना आपण काय पाहतो, मोठ्यात मोठा छेद पाहतो. किती आहे, 8 आहे का, 8 आहे. मग 8 ला इतर छेदानं भाग जातो का पहा. 4 न जातो का हो, 2 न जातो का हो, मग आहे. म्हणजे छेद किती करू शकतो आपण याचा, 8 करू शकतो. मग करा, इथं लिहितो मी 8 आहे छेद. याला काही गुणायची काही गरज आहे का नाही, हे 3 जशाला तसे अधिक. मग हे 4, याला जर मला 8 करायचं किती गुणावं लागल, 2 न. याच्यात छेदाला 8 न गुणलं 4 दोन्ही 8. अंशाला देखील मला किती गुणावं लागल, मग 3 दोन्ही 6 अधिक. परत हे छेदात किती आहेत, 2 बरोबर आहे का, 2 आहेत. मग याला जर मला 8 करायचं तर किती गुणावं लागल, 4 न. म्हणजे 4 दोन्ही 8, कारण छेद सारखा करायचा ना मला. मग याला 4 न गुणलं तर अंशाला देखील किती गुणावं लागल, 4 न. 4 1 4. ओके. मग हे 14 जशाला तसे अधिक. छेद सारखा आहे म्हणून छेद जशाला तसा. छेद सारखा असलं काय करतो आपण, ऍज इट इज घेतो, आणि अंशाची काय करतो, बेरीज. 3 अधिक 6 किती होतात, 9. 9 अधिक 4 किती होतात, 13. 13/8. 13/8 बरोबर आहे. मग आता याला अंशाधिक ठेवतो का आपण, नाही. मग याला भाग द्या, 14 अधिक 8 न भाग द्या. पूर्णांक युक्त अपूर्णांक 8 1 जो भाग बसला तो इकडे लिहायचा सौम्य. 8 1 8. मग 13 मधून 8 गेले किती राहतात, 13 मधून 8 गेले किती राहतात, मग 5. म्हणजेच काय होईल, 14 अधिक 1 पूर्ण संख्या 15.5/8 उत्तर होईल याचं. 15.5/8. हा 15.5/8. कोणाकोणाला समजलाय हात वर करा. बघा इकडे पहा, परत एकदा लक्षपूर्वक पहा. मागचे पहा. इथं बघा 3/8 आलंय, ते आलं का 1/4 1/2 मध्ये आलं का नाही. इथं आलं होतं 3/4 आणि 1/2. याचं करू शकलो असतो आपण, है ना. परंतु जर आता असे वेगळे पूर्णांक आले तर त्यावेळेस मात्र अशी पद्धत वापरायची. तीच पद्धत आपण
पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला, अपूर्णांक एका बाजूला. ठीक आहे, पूर्ण पूर्ण संख्येची बेरीज झाली 7 अधिक 3 अधिक 4 म्हणजे किती झाले 14. आता इथं पाहिलं तर इथं मात्र अपूर्णांक छेद सर्वांचे काय आहेत वेगवेगळे आहेत आणि अपूर्णांक पट्टीमध्ये नाहीत, पाव अर्ध्याच्या नाही है ना. मग काय करायचं, मग आपण काय करतो, छेद वेगळा असल्यावर आपल्याला दोन पद्धती आहेत आपल्याला माहिती आहे, एक तिरपा गुणाकार करून किंवा छेद समान करून. मग याच्यामध्ये छेद समान करायचा आहे मला, मग प्रत्येकाचा छेद पाहिला, एकाचा छेद होता 8, एकाचा होता 4 आणि एकाचा होता 2. मग कोणता करायचा, तर नियम आपण काय सांगितला होता की बाबा मोठ्यात मोठा छेद पहा, याला म्हणतात लसावी काढणे. याचा छेदांचा लसावी लसावी काढायचा असतो, छेद समान करणे म्हणजे लसावी काढणे. आपण लसावी शिकले नाही, पुढे आहे आपल्याला. मग आता याचा छेद मोठ्यात मोठा पाहायचा, किती आहे तो 8 आहे. मग 8 ला इतर छेदाने भाग जातो का पाहायचा. मग 4 न जातो का, जातो. नाही तर मग 8च्या पटीतील संख्या पाहावी लागली असती आपल्याला, बरोबर आहे ना. 4 नाही जातो, 2 नाही जातो, मग म्हणजे छेद याचा कॉमन किती होऊ शकतो 8. मग हे 8 जशाला तसे, 3 जशाला तसे, याच्यात काही गुणाकार केलेला नाही. मग इथं 4 आहेत पण मला छेद किती करायचा आहे 8, कितीने गुणावं लागेल 2 न. मग छेदाला 2 न गुणलं तर अंशाला कितीने गुणावं लागेल 2 नेच गुणावं लागेल. 3 दोन्ही 6. इथं छेदात किती आहे 2, मला किती करायचे 8, मग याला कितीने गुणावं लागेल तर 8 होईल 4 न. मग अंशाला देखील कितीने गुणावं लागेल 4. राग येईल ना, एकाला एकाने एकाला तसं नाही जमत. भागताना बी एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला भागावं लागतं आणि गुणताना देखील एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणावं लागतं. म्हणजेच किती आलं 3 अधिक 6 अधिक हे 4. मग इथं छेद झाला समान. मग अपूर्णांकामध्ये जर जेव्हा छेद समान असतो तेव्हा काय होतो, अंशांशाची बेरीज आणि छेद जशाला तसा घेतला जातो. मग छेद घेतला जशाला तसा, अंशाची बेरीज झाली 3 अधिक 6 अधिक 4 म्हणजे किती झाले 13. मग 13/8 आपल्याला माहिती आहे अंशाधिक मध्ये आपण ठेवत नाही, याला कशामध्ये आणतो पूर्णांक युक्त अपूर्णांकात. बघा हे 13/8. काही जणांना अजून काही समजत नाही की पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं आणावं. मग इकडे पहा, छेद जशाला तसा घ्या, घेतला. या 8 न 13 ला भाग द्या, 8 एक 8, जो भाग बसला तो इथं लिहा. बाकी किती उरली 13 मधून 8 गेले 5, आणि बाकी जी उरती ती इथं लिहा 1.5/8. मग 14 अधिक 1.5/8. आता ही पूर्ण संख्या आहे, मग पूर्ण पूर्ण संख्या काय होते बेरीज होते. मग 14 अधिक 1 म्हणजे किती 15 आणि 5/8 म्हणजे उत्तर आलं 15.5/8. समजलं का, कोणाकोणाला समजलंय हात वर करा. जर अपूर्णांक वेगवेगळा आला म्हणजे तो पाव अर्ध्याच्या हिशोबात लिहूया आणि पुढे जाऊया, चालेल. चला नेक्स्ट क्या लिहा 2.1/6 अधिक 2.3 सॉरी 4.2/3 अधिक 1.2/3. पा आता हे पाव अर्धा पाऊन याच्यामधले हिशोबातले नाहीत. हा 2.1/6, 4.2/3 आणि 1.2/3 असे आहे. चला आता सोडवताना तीच पद्धत आपल्याला वापरायची, कोणती, पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला घ्या आणि अपूर्णांक एका बाजूला घ्या. ठीक आहे, चला एवढं तर करू शकतो आपण, करा फास्ट. हे बघा याच्यातले 2, यामधला 2, यामधला 4 आणि हा 1 एका बाजूला घ्या. 2 अधिक 4 अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये अपूर्णांक घ्या, 1/6 अधिक 2/3 अधिक 2/3. ठीक आहे, इथपर्यंत कोणाकोणाचा आला हात वर करा. हा आता इकडे पहा, पुढे पहा, नंतर लिहा, इकडे पहा. आता पूर्ण पूर्ण संख्येची काय होईल बेरीज होईल. 2 अधिक 4 किती होतात 6 आणि 6 अधिक 1 म्हणजे किती 7. इथपर्यंत आलं. आता बघा इथं 1/7 2/3 2/3 आहे. ओके,
आता काय करायचं, हे पाव अर्धा पाऊन मध्ये हिशोबात आहेत का, आहेत का, नाही. मग आता पाव अर्धा पाऊन असतं तर आपण काय केलं असतं, पाव अधिक पाव अर्धा है ना, अर्धा अधिक पाव म्हणजे पाऊन, असं केलं असतं. ठीक आहे. मग आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला छेद समान आहे का पहा. मग छेद समान नाहीये तर छेद समान करावा लागेल. मग आपण काय करतो, मोठ्यात मोठा छेद पाहतो. किती आहे मोठ्यात मोठा छेद याच्यातला, 6. मग 6ला इतर छेदाने भाग जातो का पहा. 3 जातो, 3च्या पाड्यात येतात, इथंही 3च्या पाड्यात येतात. म्हणजे याचा छेद किती होऊ शकतो, 6 होऊ शकतो. मग पहा इथं लिहितो मी, हे 6, इथं काही बदल केला का मी, नाही. एक जशाला तसा अधिक, इथं जर मला छेद 6 करायचं किती गुणावं लागल, 2, म्हणजे 3 दोन्ही 6. तर अंशाला देखील मला किती गुणावं लागल, 2 बेदोन्ही 4 अधिक, परत इथं मला छेद 3 आहे, याला मला 6 करायचं किती गुणावं लागल, 2. म्हणून अंशाला देखील किती न 2, किती होईल बेदोन्ही 4. ठीक आहे. मग आता हे 7 ऍज इट इज, कारण हे जे अपूर्णांक आहेत ते पाव अर्धा पाऊनच्या हिशोबात आलेले नाहीत म्हणून. मग आता छेद सारखा झाल्यावर काय करतो आपण, छेद जशाला तसा घेतो आणि अंशांशाची काय करतो, बेरीज. मग 1 अधिक 4 किती होतात, 5, आणि 5 आणि 4 9, 9/6. आता याचा भाग बसू शकतो कोणत्या तरी एका संख्येनं, कितीने बसेल, 3 न. 3 एक 3, 3 दोन्ही आणि 3 त्रिक 9, म्हणजे 7 अधिक 3/2. आता 3/2 आपण जशाला तसं ठेवतो का, अंशाधिक मध्ये ठेवतो का, नाही. आता 3/2 ला कशामध्ये आणणार, पूर्णांक युक्त अपूर्णांकात आणणार. मग हे 7 जशाला तसे अधिक, आता हे 3/2 ला, बरोबर आहे ना, त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात आणायचं तर कसं आणणार सांगा, 2 जशाला तसा, छेद जशाला तसा घ्यावा आणि छेदाने अंशाला भाग द्यावा. 2 न 3 ला भाग द्या, बे एक बे, भाग कितीचा बसला, 1चा, आणि बाकी किती उरली, 1, ती इथं लिहा, 1.1/2. मग ही लिहिले 1.1/2. मग आता पूर्ण संख्येची काय होईल बेरीज, 7 आणि 1 किती होतात, 8. मग 8.1/2 त्याचं उत्तर येईल, 8.1/2. एक मिनिट, 8.1/2. चला प्रोफाईल नेम टाकलं का, हा मिशन नवोदय नाव कोण टाकलेलं आहे, बेरीज समजली त्यांनी दोन्ही हात वर करा, आळस देऊ नका फक्त. ओके, चला हात खाली करा. चला झाला असेल तर हात वर करा. आता पाहूया आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत आपण. ठीक आहे, चला हेडिंग द्या आता. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. चला हेडिंग द्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. ओके, छान लाल पेन अक्षरावर काढायचं, हे टायटल लाल पेन वापरायची त्यासाठी, आणि बाकीच्या प्रश्नासाठी लाल पेन, टायटल साठी लाल पेन, आणि बाकीसाठी निळी किंवा काळी कोणती पेन वापरू शकता तुम्ही. अक्षर सुंदर काढायचं, सवय लागली पाहिजे आपल्याला तशी. स्केलचा वापर करायचा. ठीक आहे, चला मग एक उदाहरण पाहूया. याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं. पूर्ण संख्या एका बाजूला घ्यायच्या आणि अपूर्णांक एका बाजूला घ्यायचा, अशा पद्धतीनेच आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. ओके, चला एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता याच्यामध्ये वेगवेगळे दोन टाईपचे उदाहरणं असू शकतात. हा वजाबाकीमध्ये
मग ते कसे सोडवायचे तेही तुम्हाला मी समजून सांगेल. चला पहिलं उदाहरण पहा. 120.1/2 वजा 120.1/2 वजा 10.1/4. पहा इकडे पहा फळ्याकडे. प्रश्न लिहून घ्या. पहिला समजून घ्यायचा. दोन उदाहरणं तुम्हाला मी समजून सांगेल वेगवेगळ्या टाईपचे. ठीक आहे. आणि दोन उदाहरणं झाल्यानंतर मग तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. चला इकडे पहा. आता सर्वांचं लक्ष फळ्याकडे असलं पाहिजे, स्क्रीनकडे असले पाहिजे. इकडे पहा. आता वर पहा. फळ्याकडे पहा. हा पहा. आता ही वजाबाकी आहे, तुम्हाला लक्षात येते कारण वजाबाकीचं चिन्ह या ठिकाणी आलंय. आपल्याला प्रत्येक वेळेस टायटल द्यायची काही गरज नाही पडणार. प्रश्न परीक्षेमध्ये डायरेक्ट असं आलं तर ते काय वर लिहावंच लागेल का वजाबाकी करा म्हणून? गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी ते कळतं. ठीक आहे. मग आता वजाबाकी करतानाही तीच पद्धत वापरायची. बेरजेला जी वापरली तीच वजाबाकीला देखील वापरायची. तर काय करायचं? पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला घ्या. याला 2-3 पद्धतीने सोडवता येते. नाही तर तुम्ही म्हणसाल हीच पद्धत आहे का? तर याला व्यवहारीमध्ये करून परत कॅल्क्युलेशन करता येतं. ठीक आहे. मग पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला घेतो आणि अपूर्णांक एका बाजूला घेतो. चालेल. पहा मग इथं येईल 120. आता कोणतं चिन्ह देणार या ठिकाणी? वजा, कारण इथं वजाचं चिन्ह वजा 10. ठीक आहे. एका कंसात. दुसऱ्या कंसात 1/2 कोणतं चिन्ह? वजा 1/4. ठीक आहे. हे कंस एवढं कळालं का सांगा मला. आता याच्या दोघांमध्ये मधात काय असतं माहितीये का? बेरजेचं लक्षात ठेवा. या दोघांच्या मधात काय असतं? बेरजेचं. नाही तर पुन्हा म्हणसाल तुम्ही का बेरीज घेतलं? कारण दोघं काय होणार नंतर? मिक्स होणार आहेत. मिक्स करताना ऍडिशन करताना आपण काय म्हणतो? त्याला बेरीजच म्हणतो. पण कंसाच्या मधात काय मात्र? वजाबाकीच. कंसात काय आहे? वजा. हे लक्षात ठेवा. कोणाकोणाला कळालं हे हात वर करा. इथं काही जणांचा घोळ होतो. सर मग तिथं बेरीज काऊन घेतली? अरे बाबा ते दोन्ही एकत्र होणार आहेत नंतर. दोघांची वेगवेगळी वजाबाकी करणार आणि नंतर काय करणार? दोघाला एकत्र करणार. लक्षात आलं है ना? दोघाला वेगवेगळं केलं, दोघांचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन केलं, नंतर काय करणार आपण? एकत्र. एकत्र म्हणजेच काय होते? बेरीज असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. चला मग आता करूया. 120 वजा 10 किती होतील? 110. काही अडचण आहे का कोणाला? नाही. हे एका कंसात अधिक. आता अर्धा 1/2 म्हणजे किती हो? अर्धा. आणि 1/4 म्हणजे किती हो? पाव. अर्ध्यातून पाव वजा केला. पाव पाव म्हणजेच किती हो? 1/4. 1/4. मग या दोघांचं मिश्रण करूया म्हणजे उत्तर किती येईल? 110.1/4. 110.1/4. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. कोणाकोणाला समजलंय 110.1/4? परत एकदा लक्षपूर्वक पहा, काही जणांना समजत नाही. पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना 120.1/2 फळ्याकडे पहा. नंतर लिहा 120.1/2 वजा 10.1/4. तीच पद्धत आपण वापरणार. कोणती? पूर्णांक संख्या एका बाजूला, पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. मग 120 वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा आणि 10. ठीक आहे. दुसऱ्या कंसात 1/2 वजा 1/4 आणि या दोघांच्या मधात काय कसं कोणतं चिन्ह लिहायचं आपण? बेरीजेचं. मग 120 मधून 10 गेले, किती राहिले? 110. आणि 1/2 मधून 1/4 काय करायचे? वजा करा. 1/2 म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? काय? अर्धा. 1/4 म्हणजे काय? पाव. मग 1/2 मधून 1/4 वजा केलं किती होईल? पाव. म्हणजेच काय? 1/4. मग 110 अधिक 1/4 म्हणजे किती होतं? 110.1/4. किंवा एखाद्याला वाटलं बाबा मला काही समजणार, मग कर कॅल्क्युलेशन. 1/2 वजा 1/4 छेद समान आहे का रे? मग छेद समान नसताना दोन पद्धतीने, एक तर छेद समान कर नाही तर तिरपा गुणाकार कर. मग तिरपा गुणाकार करा. 1 × 4 किती? 4. वजाला वजा बे एक बे आणि छेदाचा गुणाकार बेचोक 8. ओके. आणि 4 मधून 2 गेले किती राहतात? 2. आणि छेद जशाला तसा. मग काटाकाटी करा. बे एक आणि बेचोक किती आलं उत्तर? 1/4. आलं का 1/4? याच्यात ऍड करा 110.1/4. ज्याला पाव अर्थाची भाषा समजत नाही त्यांच्यासाठी हे.
ठीक आहे, चला लिहून घ्या फास्ट. ज्यांचा आला असेल त्यांचं अभिनंदन. चला फास्ट लिहून घ्या. आता दुसरा जो प्रश्न आहे तो थोडासा मग वेगळा येतो, मग त्यावेळेस विचार करावा लागतो आपल्याला. चला लिहून घ्या. ज्यांचं ज्यांचं उत्तर आलं तर त्यांनी हात वर करा. ठीक आहे, आता बघा यामध्ये थोडासा बदल आता प्रश्नामध्ये, तो कसा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, पहा आता इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय हात वर करा. हे बघा मी तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे जात नाही. ठीक आहे, चला आता तिसरं उदाहरण पहा, लक्षपूर्वक पहा आता, हे काळजीपूर्वक मी नेमकं काय करतोय हे समजणं खूप गरजेचं आहे. आता तिसरं उदाहरण, हे उदाहरण समजलं म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी कशी आली तरी तुम्ही सोडवू शकता. पहा कसं उदाहरण आहे ते. पहा आता इथं थोडासा घोळ होऊ शकतो विद्यार्थ्याचा. कसा पहा, 80.1/4 वजा 10.1/2, 10.1/2 आलं. आता तुम्हाला सरळ या प्रश्नामध्ये लक्षात येतंय की तुम्हाला माहित आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय होत असते, वजा होत असते, है ना. पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते का, नाही. तुम्ही लक्षपूर्वक या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 80 वजा 10 होईल, माहित आहे. पण 1/4 वजा 1/2 होईल का, कारण 1/4 ही काय लहान संख्या आहे आणि 1/2 ही काय त्याच्यापेक्षा मोठी आहे. बरोबर आहे का, कळतं का तुम्हाला. 1/4 म्हणजे किती, पाव, आणि 1/2 म्हणजे किती, अर्धा. पाव मधून अर्धा जाईल का, शक्यच नाही. समजते ना, कोणाकोणाला समजते ही गोष्ट मी जी बोललेली, हात वर करा. तुम्हाला सहज लक्षात येतं. मग आता इकडं पहा, आता आपल्याला वेगळंच करायचंय. पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला न्यायच्या आणि अपूर्णांक एका बाजूला न्यायचं. जर आपण असं केलं तर आपलं उत्तर चुकू शकतं. करायचंय तेच, पण थोडासा त्याच्यामध्ये काय करायचंय, बदल करायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करणार, समजा असं केलं असतं आपण 80 वजा 10 एका बाजूला आणि एका बाजूला 1/4 वजा 1/2, हे होईल का, हे काय होईल, रॉंग होईल. कारण पाव मधून अर्धा जात नाही, लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही. मग याला काय करावं लागेल, तर आपल्याला या पूर्ण संख्येतला एक बाजूला काढून ठेवावा लागेल. आता हे 80 आहे, 80तला एक ठेवलं तर काय बिघडणार आहे का, नाही. मग आता बघा मी नेमकं काय करतो, इकडं पहा, पूर्ण पूर्ण संख्या एका बाजूला घेतो आणि अपूर्णांक एका बाजूला घेतो. ते कसे, या 80 मधले मी एक ठेवून देतो आणि बाकीचं घेतो. मग 80 मधला एक ठेवला आणि उरलेलं बाकी घेतलं, किती घेऊ, 79 घेतलेत. काय बिघडल का, कोणाचं काय दुखल का पोट, नाही. मग इथं घेणार मी 79 घेतले. हे 80 मधला एक ठेवला आणि किती घेतले, 79 घेतले. वजाला वजा आणि इथले किती घेणार, 10ला 10 पूर्ण, कंस बंद. कळालं. आता दुसऱ्या कंसात इथं किती राहिले हो, 80 मधला एक ठेवला म्हणजेच 1.1/4, 1.1/4 वजाला वजा आणि 1/2. हे कोणाकोणाला समजलंय मला सांगा, हे कोणाकोणाला समजलं, हे महत्वाचं आहे. कळालं का. जर मी 1/4 वजा 1/2 केलं असतं तर ते जमलं असतं का, नाही. मग मी काय केलं, या 80 मधले 79 इथं घेतलं आणि या 80तला एक मी इथं दिला. समजलं का, 80 मधला एक इथं ठेवला. मग 1.1/4 म्हणजे काय हो, सव्वा एक. मग 1.25 मधून अर्धा जाऊ शकतो, एवढं तर समजतं आपल्याला. हा बदल किंवा ही गोष्ट कोणाकोणाला समजली, हातवर करा. ठीक आहे, मग आता या दोघांमध्ये काय असतं, बेरजेचं चिन्ह असतं. 79 वजा 10 किती होतील, 69. 79 मधून 10 गेले किती राहतात, 69. कळतं ना तुम्हाला. हे हे किती आहेत, हे किती आहेत, हे किती आहेत, फरक कळतो ना तुम्हाला. हा, नाही याच्यातच गोळ होतो काय विद्यार्थ्याचा. 79 मधून
10 गेलेत किती राहतात 69 अधिक हे अधिकचं चिन्ह कारण दोघांच्या मधात मिसळणार आहेत. आता 1.1/4 म्हणजे सव्वा मधून अर्धा गेला किती राहतो सव्वा मधून अर्धा गेला. कोणाला येते सव्वा मधून अर्धा गेला पाऊण राहतो. सव्वा मधून अर्धा गेला किती राहतो पाऊण म्हणजे किती 3/4 म्हणजेच किती 69.3/4 उत्तर आलं. हे कोणाकोणाला समजलंय मला सांगा. हे बघा इकडे लिहितो मी. हे बघा 1.1/4 वजा 1/2 ठीक आहे. या 1/2 मधला पाव बाजूला काढा म्हणजे इथला पाव पाव कटला आणि ज्याच्यातला पाव आणि एक मधला पाव मधून एक गेला पाव एक मधून पाव गेला किती राहतात पाऊण. किंवा जर तुम्हाला कॅल्क्युलेशनच करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कसं याला पहिल्यांदा व्यवहारीमध्ये आणा 1.1/4 ला व्यवहारीत कसं आणलं जातं छेद जशाला तसा या दोघांचा गुणाकार 4×1=4 आणि अंशातली संख्या अधिक केली जाते 5/4 वजा 1/2. मग आता इथं तिरपा गुणाकार करणार छेद समान आहे का नाही 5×2 = 10 वजाला वजा 4×1=4 आणि छेदाचा गुणाकार 4×2 = 8. 10 वजा 4 किती होतं 6 बेत्रिक 6 आणि बेचोक 8 आलं उत्तर किती 3/4 आलं की नाही पाऊण आलं का 3/4 मग हे 3/4 याच्यात ऍड करा 69.3/4 हे कोणाकोणाला समजले हे कॅल्क्युलेशन आणि ज्याला सव्वा आणि अर्धा पावची भाषा समजते त्याला ते कोणाकोणाला समजलंय. हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. परत एकदा पहा इकडे बारे आता परत एकदा सांगतो आणि नंतर लिहून घ्या. पहा 80.1/4 फळ्याकडे पहा मी आता फटके देईल एखाद्याला 80.1/4 वजा 10.1/2 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी आपल्याला करायची आणि पद्धती वापरायची कोणती पूर्ण एका बाजूला अपूर्णांक एका बाजूला. परंतु जेव्हा आपण इकडे अपूर्णांक एका बाजूला करतो तेव्हा 1/4 वजा 1/2 होतो म्हणजेच या ठिकाणी पाव मधून अर्धा जात नाही. म्हणून आपण काय करतोय की या 80 मधला एक पूर्ण आपण काढून ठेवतो. मग 80 मधले 79 इथं घेतले आणि एक मी कुठं घेतला तुम्हाला बाणाने देखील दाखवलाय घेतला म्हणजेच 79 वजा 10 आणि 80 मधला एक इथं आला म्हणजे 1.1/4 म्हणजेच काय 1.25 आणि 1.25 मधून अर्धा जाऊ शकतो. 1.25 मधून अर्धा वजा केला तर काय होतो पाऊण पाऊण म्हणजेच काय 3/4 आणि 79 वजा 10 म्हणजे 69 म्हणजे 69.3/4 याचं उत्तर येऊ शकतं. किंवा एखाद्याला जर हे पाऊण सव्वा आणि 1/2 याचं वजाबाकी जर करायची असेल तर तो अशा पद्धतीने करणार या 1.1/4 ला पहिल्यांदा व्यवहारीमध्ये आणणार तर आणणार कसं छेद जशाला तसा 4 या दोघांचा काय होईल गुणाकार 4×1=4 आणि अंशातली संख्या काय होईल ऍड होईल 4×1=4 आणि अधिक 1 किती होतात 5 मग 5/4 आणि वजा 1/2. मग आता हे छेद सारखा आहे का अपूर्णांकाची वजाबाकी शिकलो आपण. छेद सारखा नसेल तर काय करतो आपण छेद समान करतो किंवा तिरपा गुणाकार करतो. तिरपा गुणाकार करणार 5×2 = 10 4×1=4 वजाचं वजा चिन्ह आणि छेदाचा गुणाकार 4×2 = 8 मग 10 वजा 4 किती होतात 6 6/8 6/8 मग बेत्रिक 6 आणि बेचोक 8 म्हणजेच उत्तर आलं 3/4. मग हे 3/4 इथं लिहिले तर या दोघांच्या मध्ये अधिकचं चिन्ह असतं असं लक्षात ठेवा कारण ते नंतर वजा करून आपण एकत्र करतो म्हणून 69.3/4 उत्तर येतं. समजलंय चला लिहून घ्या. हे कॅल्क्युलेशन वाटलं असं तुम्ही बाजूला लिहा आणि हे लिहून घ्या. ठीक आहे चला आता आपण ग्रहपाठासाठी प्रश्न देऊया. चला लिहून घ्या.